उन्हाळी वाळवण पदार्थाचा अजून एक पदार्थ बटाट्याचे चिप्स. मला बटाट्याचे चिप्स बनवायचे होते, तर मी रात्रीच तयारी करून ठेवली होती. तर इथे म्हटलं मी स्वयंपाक करत होती, तर रुद्रांशला बटाटे वगैरे धुवून ठेव. तर बिचारा धुतो आहे आणि मदत करतो तसं पण माझा मुलगा. इकडे स्वयंपाक पण होतो आहे आणि तोपर्यंत बटाटे वगैरे भिजतील की मी सोलायला घेणार. म्हणजे आपली दोन्ही कामं होतात पटकन. आणि गरमीचे दिवस आहेत त्याच्यामुळे नको नको होते, पण बरं आहे की आमच्या किचनमध्ये पंखा आहे. तर ही तयारी ना मी रात्रीच सोलून किसून बटाट्याचे चिप्स वगैरे पाडून सगळी तयारी करून ठेवते, म्हणजे उद्या सकाळी शिजवायचं आणि उन्हामध्ये सुकवात घालायचं. आणि ऊन पण इतकी कडक आहे ना, जरा पण नंतर उशीर झाला तर उन्हामध्ये नको नको वाटते. आणि हे चिप्स सुकवणं म्हणजे काही पटकन होत नाही, याला बराच वेळ लागतो. इथे होते 6 किलो बटाटे, पण मी त्याच्यातून थोडेसे ठेवले, कारण ना एकटीला सुकवायला म्हटलं तर कंटाळा पण येतो आणि बराच वेळ लागतो. आणि जास्त वेळ बसून राहिलं तर कंबरदुखी पण वाढते. त्याच्यामुळे पदार्थ बनवायचे, पण आपली तब्येत पण जपून, कशाला उगाच जास्तीच्या दगदग करायचा. एकाच दिवशी भरपूर कामं करायचे आणि दुसऱ्या दिवशी आराम करायचं, असं पण बरोबर नाही. म्हणून आपल्याला जेवढं झेपेल तेवढं कामं करायचं. तर मी ते बटाटे वगैरे सोलून घेते आणि स्वयंपाक पण गॅसवरती ठेवलेला आहे. आणि रुद्रांश पण माझ्या मदत करू लागतो. त्याला तर चिप्सच पाडायचे असतात, पण त्याला कुठे येते, मग तोडताड करून ठेवतो. हा बटाटा छोटा आहे, जर मी अशी केली असते ना तर चिप्स छोटे पडले असते. मग म्हणून मी अशी चपटी करते तर चिप्स पण मोठे पडतात. थोडंसं आयडियाने करायचं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. माझे वडील ना आधी पातळ असले चिप्स तर खाल्ल्यासारखे वाटत नाही, म्हणायचे जरा जाडच ठेवा म्हणायचे. तर आम्ही सवय आहे, थोडीशी जाडच ठेवतो आम्ही चिप्स. आणि जास्त जाड पण आहे आणि जास्त पातळ पण आहे, अशा पद्धतीने मी चिप्स पाडून घेतले. आणि ही चिप्स पाडायच्या साच्या ना माझ्या आईच्याच आहे. जेव्हा गेली होती मी तेव्हा आणली होती ती. पण मी ठेवणार आहे एक भांडा. लवकर उठून घरातली कामं पण करून घेतलं. नंतर ना ह्याच्यामध्ये सुकवायला वगैरे भरपूर वेळ लागतो आणि नंतर असा कंटाळा येतो कामं करायचा. तर घरातली कामं वगैरे झाली ना बरं वाटते. तर माझे कपडे धुवायचे होते जे की मी नंतर धुणार आहे. आता मी वर आली आहे टेरेसवरती चिप्स सुकवायला. आणि आम्ही जे कोणी आमच्या चाळीतले सगळे काही बनवतील, काही सुकवायचं असेल तर ह्याच टेरेसवरती सुकवतात. काही लोक त्या साईडच्या टेरेसवरती पण सुकवतात, पण मी तिकडे जातही नाही आणि तिकडे मी सुकवतही नाही. जिथे आम्ही राहतो तिथे सुकवते. म्हणजे मुलं वगैरे आहेत, खातील ह्या भीतीने तिकडे सुकवतात. खाल्लं तर खाऊ दे, कितीतरी खाणार. आणि माझा मुलगा तर कोणाच्या पदार्थाला ना कोणाच्या खाण्याच्या वस्तूला हात नाही लावत. आणि आमच्या तर वस्तू खाऊन ठेवतात, पण जाऊ दे, मुलं आहेत, खातात. खायचे दिवस आहेत त्यांचे आणि खाऊन खाऊन किती खाणार. तुकडे होते, थोडेसे चहा नाश्त्याचे भांडे होते जे की मी घासघूस करून घेतले. आणि नंतर जेवायला चिप्स पापड वगैरे असं थोडंसं तळून घेतलं. असं काहीतरी असेल ना जेवायला तर बरं वाटते. आणि माझी एक सवय आहे असं फिंगर चिप्स वगैरे खायची. आमच्या यांना नाही आवडत जास्त, कधीतरी चिप्स वगैरे खातील, पण असे फिंगर वगैरे तळलेले नाही खात. ते मीच खाते, माझ्यासाठी आणते. आणि रुद्रांश पण तळलेले फिंगर नाही खात, तो फक्त असे कच्चेवाले फिंगर खातो. तर खाऊ देते मी त्याला. तर तळून ठेवते मी, एका दमात खात नाही. ह्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि जेवढे खायचे तेवढे खायचे, डब्यामध्ये भरून ठेवायचं. ज्याला वाटेल, जेव्हा खाऊ वाटेल तेव्हा खातात. आणि ह्यांना पण थोडंसं दिलं, कधी खायची इच्छा झाली तर देते. पण मी असे तळून ठेवते आणि 2-4 दिवसापर्यंत थोडं थोडं जेवणासोबत खायचं. तळले, कुरड्या तळले. तेल जरा जास्तच गरम झालं होतं, त्याच्यामुळे लालसर झाले चिप्स. आणि हे छान झाले बघा. 2-3 नंतर तळले मी, हे सगळं तळून झाल्यावर. आणि आवडते मला खायला असं, तर मी करते.
आणि असं खाऊन अरबट चरबट खाऊन कसं काय वजन कमी होणार, पोटावरची चरबी कशी काय कमी होणार तेलकट खाऊन. पण काय करायची, इच्छा झाली तर कंट्रोल करता येत नाही. खाऊन पिऊन मस्त राहायचं, आहे की नाही. चला मंडळी, या जेवायला. मी करते आहे जेवण, आणि जेवणासोबत असं काही पदार्थ असतील तोंडी लावायला तर छान वाटते. तुम्ही पण या जेवायला. आणि इथेच मी माझ्या छोट्याशा ब्लॉगचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करा.